नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आपण आलो चारोटीमध्ये महालक्ष्मी आईच्या जत्रेमध्ये, जिचा शेवटचा दिवस आहे। आमच्या मागचे जे पण व्हिडिओज आम्ही टाकले होते जत्रेवरती, तिकडे बऱ्याच लोकांनी आम्हाला कमेंटमध्ये विचारलं होतं की जत्रेमध्ये बाजार पण भरतो, तर तिकडचं आम्हाला एकदा ब्लॉग सगळ्या तिकडची माहिती द्या आणि तिकडे जे मेन जे बाजारामध्ये प्रोडक्ट्स मिळतात त्याची काय किंमत वगैरे चालू आहे ते सांगा। तर आज आम्ही त्यासाठी ते आलो आहेत। भरपूर प्रमाणामध्ये बाजार भरले, तर आता आपण बाजार फिरू आणि बघू काय रेट्स चालले आहेत। इकडे जास्त करणं लसूण, कांदे, बटाटे हे भरपूर येतात, कारण की लोक इकडे येऊन स्टॉक्समध्ये जमा करतात, जे म्हणजे बल्क क्वांटिटीमध्ये घेतात। तर मग चला आता आपण जाऊ आणि रेट्स वगैरे जाणून घेऊ आणि बाजार पण बघू की काय काय आहे या बाजारामध्ये। तर आता आपण बाजारामध्ये आलो आहेत आणि बाजारात भरपूर प्रमाणात लसूण आहे। साईजवरती रेट्स आहे। तसा सुट्टा लसूण 80 रुपये किलो आहे, हा 100 आणि तो 120ला आहे। आणि मोठी क्वांटिटी घ्याल तर त्याचा रेट जास्त आहे। हळदचा रेट आहे 300 रुपये किलो आणि मसाला जो आहे तो 250 रुपये किलोनी आहे। कढ़ाई छोटी वाली बड़ी वाली छोटी देखो ना, ही कशी आहे? वो 450 450 रुपये आणि मोठी मोटी ना 550 550। हे 550। आणि किती दिवस आहे आता? हे किती दिवस असणार तुम्ही? हाँ जत्रा किती दिवस आहे? अभी मोमोस हो आज मोमोस हो। और ये पॅन कैसा है? 350 350 रुपये। आणि हे छोटे ये 300 वाला है, 250 वाला है। 250, 300, 300। आणि ही कोयतं? आणि हे कोयतं? कौन पाहिजे? ये ये 350 पूरा अच्छा वाला है। इथे कुठली पण वस्तू 20 रुपये आणि 30 रुपयाला, तर रोजच्या उपयोगासाठी छान आहे। आजचा लास्टचा दिवस आहे, जर आज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुम्ही या। तीस रुपयाला इथे जे आहे ते सर्व 30 रुपयाला, छोटे छोटे डबे वगैरे। तर आता आपण बाजार फिरतो आणि बहुतेक ठिकाणी आता आपण रेट्स जाणून घेतलेले आहेत। लसूणचे वगैरे पण रेट्स बघितलेत, तर ते डिपेंड करते साईजवरती आणि क्वालिटीवरती पण। प्रत्येकाकडे वेगवेगळे रेट्स आहेत। जर आपण जेव्हा इकडे याल तर प्लीज त्यांच्याकडे एकदा बार्गेन करून घ्या आणि मग आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी त्यांच्याकडनं खरीदून घ्या। कांदा कसा आहे? 18 रुपये किलो कांदा। 18 रुपये किलो कांदा, मोठी आहे, साईज पण मोठी आहे। तर मी आता कांदे घेतलेले आहेत, खूप चांगली क्वालिटी आहे, टॉप क्वालिटी आहे आणि स्वस्तपणे 18 रुपये किलो आहे। नॉर्मली आपल्या बाजारामध्ये 25 रुपये किलो वगैरे कांदा चालू आहे आणि तो कांद्याची पण आजपासून सध्या डबल कांदे वगैरे येतात किंवा क्वालिटी पण चांगली असते, पण इकडे खूप छान क्वालिटी आहे। तर तुम्ही इकडे याल ना तर नक्की कांदे वगैरे जर आपल्याला घ्यायचे असेल तर बल्कमध्ये घ्या, प्राईस थोडीफार नेगोशिएट पण ते करून देतील आपल्याला। हे कसं आहे? 120 रुपये किलो। खजूर 120 रुपये आहे, साखर 50 रुपये आणि हळद 300 रुपये किलोनी आहे। लसूण कसं आहे? आणि 120 आणि 140। 140 हे 100। बटाटा 30 रुपये किलो आहे, होऊन जातं। हळद कोणती पण एकच आहे सगळ्या? आणि ते हळद कोणतं? 300 रुपये किलो आहे। कोणता 280 रुपये वगैरे किलो आहे। आणि मसाला 300, मिरची पावडर 300 आहे, आपला मिक्समध्ये लाल मिरची आणि ते 320 आहे। आणि किती दिवस आहेत तुम्ही इकडे आता?
तर मसाल्यामध्ये इकडे हा मिक्स मसाला आहे, मिरची मसाला प्लस मिक्स मसाला आहे, तो 320 रुपये किलो आहे आणि नॉर्मल मिरची पावडर ही 300 रुपये किलोनी आहे. आणि हे मसाले मिक्स आहेत ते डबेत 200. किती अर्धा किलो आहे काय? पाव किलो आहे. तर तिकडे कढी मसाले मिक्स मसाले 200 रुपये आहे, पाव किलो आहे, बॉक्समध्ये पॅकिंग आहे. आणि सगळी आहे ना. हा कसा? 100 रुपये पाव. आपल्याला घेऊया तिथे. तर इकडे सफेद कांदा पण अवेलेबल आहे 50 रुपये किलोनी. पण जर आपण बल्क क्वांटिटी घेतलं तर ते कमी करायला पण तयार आहेत, नेगोशिएट करून घेतील ते. भाई किती? त्याच्याकडे चिंच विचार. 150 रुपये किलो आहे रे. 150 रुपये किलो चिंच. तवा कसा आहे? तरी काय रेंज काय यांची? 350 450. 120 रुपये कांद्याची माळ आहे. बोल. हे पण 120ला आहे, पण हे जरा कांदेमुळे. आणि हे छोटेवाले ते 100, 120 घेणार आहे. कुठे चालाय बघा आता पुढे? आता एक इथपर्यंतच. काय सर? 100 रुपये. सत्तर रुपये. 70 आणि ते 100. $200. आणि छोटीवाली 120 ते 200. मच्छी वगैरे नको मच्छी. गर्दी 50ला 6. 50 दे. कसं आहे? 50 पाव. काही पण 50 रुपये पाव आहेत बोरं वगैरे. आणि ते 100 रुपये ते शाळेच्या इकडे मॅचिंग. घेणारच भाई. लोणचं ठेवायची बरणी 150 रुपये. ते 125ला लोणचं ठेवायचे बरण्या वगैरे. घेतेस का भावे? कुठे ठेवणार लोणचं भरवण? 150 बोला, 150 बोला. काय लागतं? तर आता आपण बाजार बघून बाहेर आलो. बाजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला आहे, पण ऊन भरपूर आहे आणि गरम भरपूर असल्यामुळे तर आम्ही अख्खा बाजार फिरू नाही शकलो. अर्धा बाजारात बघून आम्ही परत आलेलो आहेत. बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कांदे, लसूण आहेत, चिंच वगैरे आहेत, जे आपल्याला डेली लागणारे वस्तू ते आहेतच. आणि प्रत्येकाकडे वेगवेगळा रेट आहे.
तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये घेणार आहेत आणि कोणत्या क्वालिटीचा तुम्ही माल घेणार आहेत आणि त्याच्यावरती भाव ते लोक ठरवतील, ते आपल्याशी नेगोशिएट करतील. तुम्ही भावतोल करून त्यांच्याकडनं घेऊ शकता. साधारणपणे चांगल्या क्वालिटीचा कांदा वगैरे आहे जो 18 रुपये किलो आहे, लसूण 150 रुपये किलो वगैरे आहे, जो नॉर्मल बाजारापेक्षा खूप कमी भावामध्ये. तर तुम्ही इकडे याल, बाजारपेठ करा, तर तेव्हा तुम्ही नेगोशिएट करून घ्या. आपल्याला गरजेनुसार तुम्ही तिकडे भावतोल करून घ्या. आणि बाजार खूप आज शेवटचा दिवस आहे जत्रेचा आणि साधारण 1 तारखेपर्यंत ते म्हटलं जाते की बाजार चालणार आहे आणि त्यानंतर बाजार पण संपणार आहे. तर आपण जर अजून जत्रेला किंवा बाजार आला नसेल तर लवकरच लवकर या, कारण की जत्रा जी आज संपणार आहे. आणि जर आपण जत्रेला अजून आला नसेल आणि जर तुम्ही यावेळची जत्रा जर मिस कराल तर तुम्हाला मग 1 वर्षाची वाट बघावं लागणार आहे, कारण की थेट मग जत्रा पुढल्या वर्षी भरली जाणार आहे. आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इथे सेंड करतोय. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटलेला आहे. आणि लाईक आणि भरपूर शेअर करा. आणि जर जत्रेला अजून जर आपण आला नसाल तर लवकरात लवकर या, कारण की आज जत्रेचा शेवटचा दिवस आहे. जर आजचा दिवस गेला तर आपल्याला परत वर्षभर जत्रेची वाट बघावी लागणार आहे. तर चला आता आपण भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.